बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये रमेशवाडी भागामध्ये टाटा पॉवरच्या हायटेन्शन लाईन खाली उद्यान उभारण्यात आले आहे। मात्र हे उद्यान हायटेन्शन लाईन खाली असल्याने ते अनधिकृत आहे। या उद्यानामध्ये लहान मुलं आणि वृद्ध महिलांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो, त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याआधी पालिकेने यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जाते। इतकंच नाही तर आतापर्यंत या उद्यानामध्ये कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप जागरूक नागरिकांनी केला। शहरामध्ये नागरिकांना सुविधांपासून वंचित राहावं लागत असताना एका अनधिकृत उद्यानावर इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च का करण्यात आला असा सवाल सुद्धा आता स्थानिक उपस्थित करतात। तर आता आपण ज्या गार्डन मध्ये उभे आहोत ते जे गार्डन आहे हे टाटा पॉवरचं गार्डन आहे। जे ते गार्डन तयार करताना त्यामध्ये जवळजवळ 40 ते 45 लाखाचा निधी वापरला गेला, जो कालांतराने जवळजवळ 1.5 कोटीच्या घरात गेला। परंतु टाटाला ज्यावेळेला आम्ही विचारणा केली, पत्रव्यवहार केला, त्यावेळेला आम्हाला असं सांगण्यात आलं की हे सदर जे बांधकाम आहे हे अनधिकृत आहे। अनधिकृत बांधकाम असताना नगरपालिका आज शांत का? टाटा पॉवरच्या त्या अधिकाऱ्यांना सुद्धा असणार आहे की बदलापूर शहरामध्ये असं जिथे कुठे ही गार्डन झालेली असतील त्यांची खोटी बिलं ह्या लोकांनी काढलेली आहेत। काम जागेवरती काय झालेलं आहे हे आपण बघितलेलं आहे। त्यामुळे माझी बदलापूरकरांना सुद्धा विनंती आहे की अशा प्रकारची जर कुठे गार्डन्स असतील तर तुम्ही आम्हाला नक्की कळवू शकता आणि आमच्याशी संपर्क साधू शकता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।